नमस्कार, मी सीता पिचड। पेन किलर घेण्याआधी हा व्हिडिओ नक्की बघा। तुम्हाला आज एक निसर्गातील अद्भुत पेन किलर दाखवणार आहे, ती म्हणजे एक रानभाजी। चला बघू। तर ही आहे रानभाजी। याला आमच्याकडे तरावटा म्हणतात आणि कोकण भागामध्ये याला टाकळा म्हणतात। तर ही भाजी कुठे भेटते माहिती का? रस्त्याच्या कडेला, माळ रानामध्ये किंवा पडीक जमिनीमध्ये भेटते। आणि ही पावसाळा सुरू झाला का ही भाजी आपोआपच उगवते। ही नैसर्गिकरित्या उगवली जाते। याची पानं बघा, मेथीच्या भाजीसारखी दिसतात ना, आणि याचं देठ बघा हे असे। ही भाजी मोठी झाल्यानंतर याला पिवळ्या रंगाची सुंदर अशी फुलं येतात आणि त्यानंतर शेंगा येतात। ह्या भाजीमध्ये ना खूप सारे जीवनसत्व, खनिजे आणि पोषक घटक येते आणि त्याच्यामुळे ही भाजी आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ना, पावसाळ्यामध्ये वाढणारा प्रचंड वात, त्यामुळे होणारे त्रास, सांधेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, मणकादुखी, त्यावर ना ही टाकळ्याची भाजी ना पेन किलर सारखं काम करते। त्यामुळे ना ही भाजी अवश्य खा। त्यामुळे वात कमी होतो आणि आपल्याला सांधेदुखी, कंबरदुखी याच्यावर आराम भेटतो। टाकळ्याची भाजी खाल्ल्यानंतर पचनक्रिया सुधारते, रोगप्रतिकार शक्ती वाढते, तसंच त्वचा रोगासाठी ही भाजी उत्तम मानली जाते। तसंच या टाकळ्याला ना शेंगा येते, ते शेंगा ना चवळीच्या शेंगासारखे राहतात। त्याच्यामध्ये जे बी राहतं ना त्याची ना कॉफी बनवतात आणि ते आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले। शेंगांमध्ये जे दाणे राहतात ना त्याचे तेल बनवतात, ते गुडघे दुखीसाठी, कंबर दुखीसाठी वापरलं जातं। याची भाजी खूप चविष्ट होते। वेगवेगळ्या पद्धतीने याची भाजी बनवली जाते। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघतात मला ते पण नक्की सांगा। आणि भेटूया असेच एका नवीन व्हिडिओ, तोपर्यंत बाय।